Welcome you all. We are in the second part, that is incompatibility in prescription. या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज इनकम्पॅटिबिलिटी, त्याचे डेफिनेशन, क्लासिफिकेशन अँड व्हॉट आर द रिझन्स वाय द इनकम्पॅटिबिलिटी इज फॉर्म हे बघत होतो. तर क्लासिफिकेशनमध्ये जो पहिला पार्ट होता फिजिको केमिकल क्लासिफिकेशन, त्याच्यामधला फर्स्ट जो सब क्लास आहे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी ते आपण बघतोय. तर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी मी जसं आधी म्हणाले होते, इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे असं असतं की जेव्हा दोन अपोजिट नेचरचे मटेरियल आपण मिक्स करतो तेव्हा असा एखादा तिसरा पदार्थ तयार होतो जो ज्याची सेफ्टी, इफिकसी किंवा अपिअरन्स हा आपल्याला जसा पाहिजे तसा नाही आहे. तुम्हाला जसं मी एक्झाम्पल दिलं होतं की जर तुम्ही दुधामध्ये लेमन ज्यूस जर ॲड केला तर ते दूध फाटेल आणि तुम्हाला अपिअरन्सवरनंच कळेल की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण काही काही वेळेस असं होतं की ते केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये की तुम्हाला अपिअरन्सवरून नाही कळत की ही जी प्रिस्क्रिप्शन आहे ती इनकम्पॅटिबल आहे किंवा दुसरा एखादा पदार्थ तयार झालेला आहे और वॉट एव्हर. तर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये तुम्हाला फिजिकल काय म्हणतात चेंजेस तिथे होतात, त्याच्यामुळे तुम्हाला नेकेड आईजनी कळतं की ही प्रिस्क्रिप्शन इनकम्पॅटिबल आहे. सो वेन अ टू और मोर than two substances combined together, a physical change takes place and unacceptable product is formed. The physical changes involve such as immiscibility, insolubility, precipitation, फॉर्मेशन अँड लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड मटेरियल्स. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत की कशामुळे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी होऊ शकते, तर ते आपण एक एक बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आहे इमिसिबिलिटी असेल किंवा प्रेसिपिटेशन असेल किंवा सेपरेशन ऑफ इमिसिबल लिक्विड्स असेल, लिक्विफिकेशन असेल किंवा फिजिकल कॉम्प्लेक्शन असेल. तसे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते आपण वन बाय वन बघणार आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे. तो फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी मे बी करेक्टेड बाय युझिंग एनी वन और मोर ऑफ द फॉलोइंग मेथड्स. जसे मी तुम्हाला आधीच्या आपण पीपीटीमध्ये डिस्कस केले होते त्यातले काही मेथड्स वापरून आपण फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करू शकतो. जसं चेंज इन ऑर्डर ऑफ मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट्स इन द प्रिस्क्रिप्शन. जर दोन सबस्टन्सेस इनकम्पॅटिबल असतील तर आपण त्यांची ऑर्डर ऑफ मिक्सिंग चेंज करू शकतो. म्हणजे जो सबस्टन्स इनकम्पॅटिबल आहे तो आपण लास्टला ॲड करू शकतो किंवा त्याला सेपरेटली डिस्पेन्स करू शकतो. लिक्विफिकेशन, मी जसं म्हणाले ॲक्वियस फेज आणि ऑर्गॅनिक फेज हे मिक्स होत नाहीत, तर ते मिक्स करण्यासाठी आपल्याला एखादा इमल्सिफाईंग एजंट ॲड करावा लागतो. इमल्सिफाईंग एजंट काय करतं, तर त्या दोन फेजमधलं जे सरफेस टेन्शन आहे ते कमी करतं आणि त्या दोन फेज एकमेकांना काय म्हणतात त्याला मिसिबल करतं किंवा एकमेकांमध्ये ते मिक्स व्हायला हेल्प करतं. जर तुम्ही एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही ऑइलमध्ये किंवा वॉटरमध्ये जर तुम्ही ऑइल ड्रॉप्स ॲड केले तर ते ऑइल ड्रॉप्स वरती तरंगतात, ते त्याच्यामध्ये नाही मिक्स नाही होत. पण तेच जर तुम्ही ॲक्वियस फेज आणि ऑर्गॅनिक फेज एखादी मॉर्टल पेस्टलमध्ये घेतलं आणि त्याला ट्रायच्युरेट करत राहिलं तर थोड्या वेळाने असा चक चक असा आवाज येतो आणि त्या दोन फेजेस मिक्स होतात. मे बी तुम्ही सुटिक्समध्ये फॉर्म्युलेशन जेव्हा लॅबमध्ये कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इमल्शन कसं तयार केलं जातं. जसं तुम्हाला म्हटलं की कोल्ड क्रीम्स असतात ज्याच्यामध्ये सेम अगेन ऑइल आणि वॉटर फेज असते, लिपिड्स यूज केलेले असतात तिथे, तर ते दोन फेजेस एकमेकांसोबत मिसिबल नाही आहेत. तर अशा वेळी तिथं इमल्सिफिकेशन एजंट यूज होतो. मग काही वेळा तुम्ही एखादी एक्सपायर झालेली कोल्ड क्रीम बघितली असेल तर त्याच्यामध्ये असं वॉटर सेपरेट झालेलं दिसतं किंवा ते फेज फाटलेलं दुधासारखं दिसतं. तर हे कधी होतं जर ते फॉर्म्युलेशन स्टेबल नाही राहिलं तर किंवा ते एक्सपायर झालं असेल तर. थर्ड इज ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट. सस्पेन्शन आणि इमल्शन यामधला डिफरन्स काय आहे किंवा ते काय फॉर्म्युलेशनचे टाईप्स आहेत ते तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये आहे तेव्हा तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. पण सस्पेंडिंग एजंट्स पण तसेच काम करतं की जे सॉलिड मटेरियल्स आहेत ते एखाद्या सॉल्वंटमध्ये मिसिबल होत नसतील तर त्यांना त्यामध्ये मिक्स करायला हेल्प करतं. पण जसे एक्झाम्पल येईल तसं तुम्हाला ते कळत जाईल. फोर्थ इज चेंजेस इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट्स. म्हणजे कधी कधी असं होतं की लिक्विड एखादा सबस्टन्स तुम्ही यूज करत असाल तर तो इनकम्पॅटिबिलिटी देऊ शकतो किंवा सॉलिड देऊ शकतो, मग तुम्हाला त्याचं लिक्विडमध्ये हे करून यूज करावं लागतं. तर असे काही मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करू शकता.
आणि लास्ट आहे बाय ॲडिशन, सबस्टिट्यूशन, ओमिशन ऑफ थेरापेटिक इनॅक्टिव्ह सबस्टन्स टू हेल्प इन कंपाऊंडिंग द प्रिस्क्रिप्शन. हे जे इथं जे वर्ड दिलेले आहेत ॲडिशन, सबस्टिट्यूशन और ओमिशन, तर हे एक एक मार्ग आहे तुम्हाला इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करायला. तर ॲडिशन म्हणजे एखादा तुम्ही इमल्सिफाईंग एजंट ॲड केलात, याचा अर्थ तुम्ही एक एक्स्ट्रा सबस्टन्स ॲड करताय ती थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करायला. सेकंड आहे सबस्टिट्यूशन, म्हणजे एखादा पदार्थ इनकम्पॅटिबल आहे, सो तुम्ही तो स्किप करून त्याच्यासारखा दुसरा पदार्थ एखादा यूज करताय जो इनकम्पॅटिबिलिटी देत नाही किंवा जो आधीच्या आपल्या ड्रगसोबत कम्पॅटिबल आहे. आणि लास्ट आहे ओमिशन. ओमिशन म्हणजे तुम्ही तो एक सबस्टन्स कॅन्सल करताय. म्हणजे कधी कधी असं होतं की त्या एखाद्या सबस्टन्सची गरज नाही आहे किंवा ते नाही दिलं तरी चालू शकतं. अशा वेळी तुम्ही तो कॅन्सल करू शकता आपली प्रिस्क्रिप्शनमध्ये काही इनकम्पॅटिबिलिटी येऊ नये यासाठी. तर त्यातला जो फर्स्ट टाईप्स आहे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमधले, तर ते आपण बघणार आहोत आणि त्याचे करेक्शन मेथड्स काय आहेत ते बघणार आहोत. तर फर्स्ट आहे इमिसिबिलिटी. मी जसं तुम्हाला आधी म्हणाले की ऑइल आणि वॉटर जर तुम्ही मिक्स केलं तर ते काय म्हणतात मिक्स होत नाहीत किंवा ते फेजेस सेपरेट दिसतात. तुम्ही एखाद्या बिकरमध्ये थोडं वॉटर घ्या आणि त्याच्यावर ऑइल टाका, तर तुम्ही जर नेकेड आयनी पाहिलं तर तुम्हाला 2 फेजेस सेपरेट दिसतील. मग त्यावेळेस आपण एखादा इमल्सिफाईंग एजंट त्याच्यामध्ये ॲड केला जेणेकरून ते 2 फेजेस एकत्र मिक्स होऊ शकले तर इनकम्पॅटिबिलिटी ती ओव्हर करता येते. किंवा हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन्स असतात व्होलाटाईल ऑइल्सचे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये जर तुम्ही दुसरा कुठला ऑइल ॲड केलं किंवा एखादं व्होलाटाईल ऑइल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर ॲड केलं तर त्या फेजेस सेपरेट होतात किंवा असे मोठे ग्लोब्युल्स तयार होतात. तर अशा वेळी तुम्ही एखादा इमल्सिफिकेशन एजंट ॲड करून ते इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करू शकता. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, कॅस्टर ऑइल 15 ml अँड वॉटर अप टू 60 ml मेक अन इमल्शन. To overcome this incompatibility, an emulsifying agent is used to make a good emulsion. सो असे काही सोपे मेथड्ससुद्धा आहेत आणि काही फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये बरेच सोपे एक्झाम्पल्स आहेत. केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की याच्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. सो दिस इज फर्स्ट मेथड, इमिसिबिलिटी. सेकंड आहे इनसोल्युबिलिटी. इट मीन्स द inability of a material to dissolve in a particular solvent system. The liquid preparation containing indiffusible solids such as chalk, aromatic chalk powder, acetyl salicylic acid, phenancetin, zinc oxide or calamine etc. जर तुम्ही खडूची पावडर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला दिसेल की ते त्याच्यावर तरंगतात किंवा ते इनडिफ्युजेबल सॉलिड आहे, ते मिक्स नाही होतं. तर अशा वेळी तुम्ही एखादा सस्पेंडिंग एजंट ॲड करू शकता. किंवा तुम्ही तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यायचं तर तुम्हाला कॅलामाइन लोशन माहीत असेल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असे छोटे पॅलेट्स दिसतील स्किन कलरचे, जे तुम्हाला आतमध्ये असे तरंगताना दिसतील. तर ते सुद्धा इनसोल्युबिलिटीचंच एक्झाम्पल आहे. ते पॅलेट त्याच्यामध्ये डिझॉल्व नाही होत. तर अशा वेळी काय केलं जातं, एखादा सस्पेंडिंग एजंट म्हणजे काय, असा एजंट की जो त्या इनडिफ्युजिबल सॉलिडला तरंगायला किंवा त्या लिक्विडमध्ये तरंगत ठेवण्यासाठी मदत करतो. त्याची थिकनेस जी आहे त्या प्रिपरेशनची ती वाढवतो, ज्याच्यामुळे तो जो इनडिफ्युजिबल सॉलिड पदार्थ आहे तो तिथे सेटल डाऊन होत नाही किंवा ते खाली जाऊन बसत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही सस्पेंडिंग एजंट यूज करू शकता जे त्या प्रिपरेशनची थिकनेस वाढवतील आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ इनसोल्युबल सबस्टन्स विच फॅसिलेटिंग युनिफॉर्म मेजरमेंट ऑफ इच डोस. याच्यासाठीच मी तुम्हाला आधी सांगितलं की सस्पेन्शन यूज करताना त्याच्यामध्ये तुम्हाला शेकवेल बिफोर यूज असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय होतो की कधी कधी असं होतं की ते थोड्या म्हणजे जास्त वेळ जर आपण ते सस्पेन्शनची बॉटल तशीच ठेवली तर ते इनडिफ्युजिबल सॉलिड पार्टिकल्स आहेत ते खाली सेटल व्हायला लागतं. मग जर जेव्हा आपल्याला ते एखाद्या पेशंटला द्यायचं असतं तेव्हा ते युनिफॉर्म ड्रग कंटेंट त्या डोसमध्ये येत नाही, कारण का ड्रग ऑलरेडी खाली सेट झालेला आहे आणि तुम्ही फक्त वरचं लिक्विड घेतलं तर त्याच्यामध्ये ड्रग येणार नाही. सो तुम्हाला ते यूज करण्याआधी जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर तो जो सॉलिड सबस्टन्स आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्यूट होईल आणि तुम्ही ते युनिफॉर्म डोस त्या पेशंटला देऊ शकाल.
तर हे आहे सेकंड मेथड. याच्यामध्ये तुम्ही सस्पेंडिंग एजंट यूज करू शकता जर इन्सोल्युबिलिटी असेल प्रिस्क्रिप्शनमध्ये. तर इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी प्रिस्क्रिप्शनचं. त्याच्यामध्ये फिनान्सेटिन, कॅफिन, ऑरेंज सिरप अँड वॉटर यूज केलेलं आहे. तर या प्रिस्क्रिप्शनमध्ये असं आहे की फिनान्सेटिन हा इनडिफ्युजिबल सबस्टन्स आहे. तर आता आपल्याला याला मिक्स करायचं असेल तर तो तर ड्रग आहे, त्यामुळे तो आपण स्किप करू शकत नाही किंवा तो आपण काय म्हणतात त्याला सबस्टिट्यूट नाही करू शकत. तर अशा वेळी आपण ट्रॅगाकांतवर म्युसिलेज ऑफ ट्रॅगाकांत इज यूज्ड ॲज अ सस्पेंडिंग एजंट. तुम्ही जर ट्रॅगाकांत वॉटरमध्ये ॲड केलं तर असं एक थिक काय म्हणतात त्याला असं म्युसिलेज टाईप एक लिक्विड फॉर्म होतं, ज्याची विस्कॉसिटी जास्त असते, म्हणजे ते थोडंसं घट्ट असतं नेचरला. तर त्याच्यामध्ये तो फिनान्सेटिन ड्रग हा इझिली काय म्हणतात त्याला तरंगत राहू शकतो, सस्पेंड होऊ शकतो, जेणेकरून आपल्याला ते जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित डिस्पेन्स करता येईल. थर्ड आहे सेटलिंग. अ ड्रग इन अ मिक्सचर कंटेनिंग इनसोल्युबल सॉलिड्स ड्युरिंग द स्टोरेज सेटल्स ॲट बॉटम. जसं म्हणाले सस्पेन्शनमध्ये कधी कधी असं होतं की जर तुम्ही ते तसंच बऱ्याच वेळ ठेवलं तर जे सॉलिड मटेरियल्स आहेत तर ते खाली सेटल डाऊन होतात आणि त्याचा केक फॉर्म होतो. तर अशा सॉलिड मध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे डिफ्युजेबल सॉलिड आणि इनडिफ्युजेबल सॉलिड. तर डिफ्युजेबल सॉलिड म्हणजे काय की जे इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतात आणि ते बऱ्याच वेळासाठी तसेच त्या व्हेकलमध्ये व्यवस्थित काय म्हणतात सस्पेंड राहतात. आणि काही काही असं असतात जे इनडिफ्युजेबल सॉलिड्स आहेत, जसं चॉक असेल किंवा कॅलामाइन असेल, हॅज टू इन्क्रीज द विस्कॉसिटी ऑफ व्हेकल बाय ॲडिंग द सस्पेंडिंग एजंट लाईक गम अँड ट्रगाकान. तर अशा एजंटमध्ये तुम्हाला त्या व्हेकलची विस्कॉसिटी वाढवावं लागते, जेणेकरून ते जे सॉलिड्स आहेत ते तुम्हाला जास्त वेळासाठी तिथे सस्पेंड होतील आणि ते खाली सेटल डाऊन नाही होणार. तर हेही एक मेथड आहे सेटलिंगमध्ये. आणि यातले फोर्थ मेथड, याच्यामध्ये बऱ्याच मला वाटतं 7 मेथड आहेत. आपण पहिल्या 4 इथे बघतोय. पुढच्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला नेक्स्ट पीपीटीमध्ये देईल. तर पुअर वेटॅबिलिटी याचं एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही कधी पाण्यामध्ये टाल्कम पावडर, जे आपण रेग्युलर पॉन्ड्स किंवा एक जे पावडर यूज करतो आपण, तर त्या जर तुम्ही टाकल्या असेल तर तुम्हाला कळत असं की ती पावडर वरती तरंगती आणि ते ओलीनी होते, म्हणजे ते असं ड्राय असते आणि ती वरती तरंगत असते. तर हे कशामुळे होतं, तर ती पावडर वेटॅबिलिटी त्याची पुअर आहे, म्हणजे ते ओलं नाही होत, थोडक्यात सांगायचं तर. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता की लेविगेटिंग एजंट तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे असे एजंट की जे त्या मटेरियलला त्या व्हेकलमध्ये वरती तरंगत ठेवण्यासाठी किंवा खाली सेटल डाऊन होण्यासाठी हेल्प करतील. तर अशा एजंट्सला म्हणतात लेविगेटिंग एजंट्स. सम ड्रग्स आर पुअरली वेटेड इन द गिवन व्हेकल, हेन्स दे मे फ्लोट और सिंक ॲट द बॉटम ऑफ व्हेकल. याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला जसं म्हटलं, टाल्कम पावडर जर तुम्ही बघितलं असेल तर ती त्या फ्लोट होते वरती, ते काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये मिक्स होत नाही किंवा जेल होत नाही व्यवस्थित. तर हेन्स द लेविगेशन ऑफ दीज सॉलिड्स विथ वेटनिंग एजंट्स सच as glycerin, propylene glycol or hydrophilic surfactant helps in uniform distribution of हायड्रोफोबिक ड्रग्स इन वॉटर. आता वेट होत नाही म्हणजे ओलं होत नाही, याचा अर्थ काय की ते हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक या टर्म्स असे सांगायचं तर हायड्रो याचा अर्थ तुम्हाला कळतो वॉटर. आता फोबिक म्हणजे काय की ज्याला, फोबिक याचा अर्थ असतो की भीती, म्हणजे ज्याला वॉटरची भीती वाटते किंवा ज्याला वॉटर आवडत नाही, असे सबस्टन्स म्हणजे हायड्रोफोबिक. आणि हायड्रोफिलिक, तर फिलिकचा अर्थ असा होतो की आवडणारे, म्हणजे हायड्रोफोबिक. एखादं एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला झालं तर ऑइल हे हायड्रोफोबिक आहे, कारण का त्याला तुम्ही जर ऑइल वॉटरमध्ये ॲड केलं तर ते मिक्स नाही होत, याचा अर्थ त्याला वॉटर नाही आवडत, म्हणजे तो झाला हायड्रोफोबिक. आणि हायड्रोफिलिक म्हणजे ज्याला वॉटर आवडतं. तर तुम्ही जर मिल्क वॉटरमध्ये ॲड केलं तर ते इझिली मिसिबल होतं, याचा अर्थ ते काय, ते हायड्रोफिलिक आहे. तसंच सेम दुसऱ्या 2 टर्म्स आहेत, लिपोफिलिक आणि लिपोफोबिक. याचा अर्थ होतो की ज्यांना लिपिड आवडतं ते लिपोफिलिक आणि ज्यांना लिपिड किंवा ऑर्गॅनिक फेज नाही आवडत ते लिपोफोबिक. सर या अशा काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला मध्ये मध्ये येत जाईल, त्या मी तशा एक्सप्लेन करत जाईल. याचे जे पुढचे काही मेथड्स आहेत ते आपण नेक्स्ट पीपीटीमध्ये बघूयात. सो थँक्यू.